बोंधू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातचा फोन नॉट रिचेबल, पोलिसांची परवानगी न घेता सोडलंय शहर। बोंधू अशोक खरात हवाला रॅकेट मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवत होता, सूत्रांची माहिती। हवाला रॅकेटचा मास्टरमाइंड बोंधू अशोक खरातचा सीए ललित पोफळे असल्याची सूत्रांची माहिती। बोंधू खरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी। मीर गावातील रमेश शिंगे हा व्यक्ती बोंधूचा पीए असल्याची चर्चा। नाशिक खंडणी प्रकरणातील फिर्यादीच लैंगिक शोषण करणारा आरोपी। 63 वर्षाच्या आरोपीला अटक। 121 अश्लील व्हिडिओ समोर। फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांकडून ऑफिसची तपासणी। बारामतीत ज्याला लढायचं आहे त्यानं लढावं, जनता कुणासोबत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जय पवारांचं नाव न घेता काँग्रेसला टोला। मुंबई मनपाची स्टेशनरी खरेदीमध्ये कोट्यवधींची उधळण। 1.39 लाख बॉलपेन्स आणि 7.59 लाख लिफाफ्यांची मागणी। पालिकेच्या इतक्या मोठ्या खरेदीवर प्रश्नचिन्ह। 48 तासात हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर विनाशाला सामोरं जा। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा इराणला धमकी। इराणच्या बुशहर इथल्या अणुप्रकल्पावर अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला। संपूर्ण मध्य पूर्व आशियाला लक्ष्य करण्याचा इराणचा इशारा। आणि हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये भीषण अपघात। पर्यटकांची बस दरीत कोसळली। अपघातात 4 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी। बुलेटिनमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। उबाठा खासदार संजय राऊत हे आज दुपारी 1 वाजता शरद पवारांची भेट घेणार आहेत। सिल्व्हर ओकवर ते जातील आणि शरद पवारांची भेट घेतील। म्हणजे सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी संजय राऊत जाणार आहेत आणि त्यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी 1 वाजता सिल्व्हर ओकवर ही भेट होईल। विषय काय, कशा संदर्भात ही भेट घेणार आहेत हे आपल्याला संजय राऊत भेटून आल्यावरच कळू शकेल। पण दुपारी 1 वाजता सिल्व्हर ओकवर जाऊन संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत। काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यामधून ही माहिती समोर आलेली आहे। आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांना अधिक विचारूया। राजेश, काय अपडेट? सुवर्ण, राज्याच्या राजकारणात 2 पोटनिवडणुकांमुळे वातावरण जे आहे ते अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमुळे किंवा काही पेच निर्माण होतोय का, अशी परिस्थिती असतानाच संजय राऊत हे आज शरद पवारांची दुपारी 1 वाजता भेट घेत आहेत। ती अतिशय महत्वाची भेट मानली जाते। त्याची कारणं आहेत वेगवेगळी। एक महत्वाचं कारण म्हणजे सुवर्ण, राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वारंवार ठाम भूमिका मांडत असतानाच काल मातोश्रीवर एक महत्वाची घडामोड घडली। सुवर्ण, उद्धव ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत खेवरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचा आग्रह धरला राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत, उमेदवारीबाबत। आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडनं ही निवडणूक लढण्याबाबत जाहीर केलेला आहे। त्यामुळे अशात आता राहुरी पोटनिवडणुकीचा जो विषय आहे तो आता पेच निर्माण झालेला आहे आणि त्या संदर्भात देखील प्रामुख्याने शरद पवारांसोबत बैठकीमध्ये चर्चा होणार अशी सूत्रांकडनं माहिती मिळते। आणि त्यासोबतच राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवार पक्षाकडनं देखील उमेदवारी दिली जाणार आहे अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे आता राहुरी पोटनिवडणुकीचं एक पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये दुपारच्या याबाबत नक्कीच चर्चा होईल। मात्र निर्णय काय होईल हे पाहावं लागेल। आणि त्यासोबतच बारामतीच्या बाबतीतला देखील आपण पाहतोय की भाजपकडनं देखील देवेंद्र फडणवीसांकडनं आवाहन केलेलं आहे की पाठिंबा सर्व पक्षांनी द्यावा। त्यामुळे आता जो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे हा नेमका आता कोणाला पाठिंबा देतो। भाजपने ज्याप्रमाणे आवाहन केलंय त्याप्रमाणे
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला जातोय का काँग्रेस पक्षाकडनं जो उमेदवार उभा केला जाणार आहे त्याला पाठिंबा दिला जातोय? आता ह्या सर्व चर्चांमुळे अंती हे सर्व गोष्टी स्पष्ट होतील. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करा, त्यामध्ये देशविघातक शिक्षण दिलं जातं, अशी मागणी भाजप आमदार टी राजा सिंग यांनी केली आहे. अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज आहे, असंही मत त्यांनी नोंदवलं. महाराष्ट्र में कोई देशद्रोही अगर किसी स्कूल में तैयार हो, ऐसे स्कूलों को हम चलने नहीं देंगे, ऐसे मदरसाओं को हम बंद करेंगे. नीतीश भैया बोले कब बंद करेंगे? नीतीश जी, मैं आपसे निवेदन करना चाहूंगा, बंद करने के बजाय बुलडोजर का उपयोग करो. हमारे महाराष्ट्र में अभी बुलडोजर का कल्चर आ चुका है, उत्तर प्रदेश जैसा. अगर आप बंद करेंगे, फिर कोई आकर उसको खोलने का प्रयत्न करेगा, उन पर महाराष्ट्र के जितने भी इलीगल रूप से जो मदरसाएं हैं, उन सब पर बुलडोजर चलाने की आवश्यकता है. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे कारल्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वादळ गारपीट झाली. त्यात या कारल्याचं 10 ते 15 लाख रुपयाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बांबू पूर्ण तुटून पडलेला आहे. लेबरच्या सहाय्याने पुरा बांबू नवीन उभं करण्यात येतं आहे आता, आणि खूप मेहनत लागते आता त्याला उभं करायला. एका बाजूला कारल्याच्या बागा तर दुसरीकडे केळीच्या बागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्यात. केळीचं हब किंवा बनाना हब म्हणून ज्याची ओळख आहे ते जळगाव जिल्हा. या जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. केळीची पिकं अक्षरशः जमीनदोस्त झालेली आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. केळीचं हब म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील आव्हाने परिसरात असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील गेल्या 4 दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतंय. आपण आव्हाने परिसरातील या केळीच्या बागेमध्ये आहोत. मुसळधार पाऊस झाला, सोसाट्याचा वारा आला, आणि या वाऱ्यामध्ये जे पीक पाहतोय केळीचं हे कुठेतरी जमिनीवर पडलेलं आपल्याला दिसून येत आहे. तब्बल 5,000 झाडांची लागवड या शेतकऱ्याने केलेली होती. मात्र त्यातून 1200 झाडं आता या वादळी वारा व गारपिटीमुळे या ठिकाणी खाली पडल्याचं चित्र आहे. एकीकडे हातातोंडाशी आलेलं हे केळीचं पीक आता कुठेतरी जमीन दोस्त झाल्याचं चित्र दिसतंय. आपल्यासोबत याच परिसरातील शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल? 3 दिवस पूर्वी या ठिकाणी वादळी वारा पाऊस आला आणि या ठिकाणी हे 1200 झाडं उमरून पडली. बरोबर सर. 3 दिवसापूर्वी नाही तर निसर्गानं तर 4 वेळा आमच्यावर घात केला. 30 तारखेला सुद्धा पाऊस आला, 2 तारखेला सुद्धा पाऊस आला, नंतर 3 तारखेला सुद्धा पाऊस आला. तर ते 3 दिवसात तर एवढं खतरनाक नुकसान केलंय देवानं तर केलं, पण एवढं अवकाळी पावसानं एवढं नुकसान केलं तर ते सांगण्या योग्य बी नाही. किती नुकसान झालं? काय 5,000 झाडं होती, त्याच्यापैकी पण 1200 ते 1500 झाड मोजायला आपल्याजवळ टाइम नाही. तर तुम्ही बी टाइम कमीत कमी 2 ते 3 लाखाचं नुकसान झालंय. दादा, या ठिकाणी 3 दिवस पासून 4 दिवस पासून या ठिकाणी पावसाळा सुरू आहे, तुमचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही शासनाशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आला बांधावा? सर, शासकीय कर्मचारी ते म्हणतात GRच आमच्याजवळ आला नाहीये आणि आम्ही बघू, आम्ही करू. तर त्याच्यात वेळ निघून जातो आणि ते यायला बी कोणीच तयार होत नाही. पण जर का बोलले बी तर आम्ही आता येतोय, आम्ही करतोय, आम्ही येतोय, आम्ही करतोय. आतापर्यंत एकही अधिकारी, एकही सरकारी कर्मचारी आतापर्यंत बांधावर नाही. मागच्या वेळेस बी तुमचं नुकसान झालेलं होतं काय? मागच्या वर्षी बी 2025 मध्ये बी तेवढाच 5,000 भाग पडलेला होता. त्याच्यातून अजून बी अनुदान नाही ना, काहीच नाही ना. सरकारी एकही रुपया मिळालेला नाही. काय अपेक्षा आहे आता? काय अपेक्षा? तर ते मागच्या वर्षी जसं मिळालं नाही त्याचा करता पण सरकारनं विचार करायला पाहिजे. तर शेतकऱ्यांविषयी, शेतकरी आत्महत्या कशा करता करतोय हा सरकारनं ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. नितीन नांदुरकर,
न्यूज 18 मराठी, जळगाव.